दिल्लीमध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदाची प्रक्रिया चालू आहे, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची. त्यासाठी सगळे नेते दिल्लीत गेलेत. त्यांनी केंद्रीय नेतृत्वासमोर असं म्हटलेलं आहे की स्ट्राईक रेट भाजपचा कमी आला, एकनाथ शिंदे यांनी जास्त जागा लढल्यामुळं नुकसान झालं भाजपचं, असं थेट केंद्रीय नेतृत्वासमोर मांडलं. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. महानगरपालिका निवडणुका संपलेल्या आहेत. निवडणुकांचं एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे, लोकसभा ते महानगरपालिका. भविष्यामध्ये एकनाथ शिंदे यांना आपल्याबरोबर ठेवायचं की नाही याच्यावर सुद्धा दिल्लीमध्ये लवकरच चिंतन आणि मंथन सुरू होणार आहे. राऊत साहेब, जी सतत विरोधी पक्ष मागणी करत आलेला आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या. कर्नाटकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या बॅलेट पेपरवर होतात. तेलंगणात झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या. राज्यातल्या निवडणुका कशा पद्धतीने घ्यायचा हा अधिकार राज्य निवडणूक आयोगाचा असतो. आणि तेलंगणामध्ये भारतीय जनता पक्ष 5व्या क्रमांकावर गेला. कर्नाटकामध्ये सुद्धा या निवडणुका बॅलेट पेपरवरती होतील आणि तिथे यापेक्षा वेगळा निकाल लागण्याची शक्यता मला दिसत नाही. कुठे नाही, म्हणजे शाहीमध्ये घोटाळा होता ना. जर मार्कर आणि शाई बदलावी लागली याचा अर्थ तुमच्या शाईमध्ये घोटाळा होता आणि या बनावट शाईनं तुम्हाला काही जागा जिंकून दिल्या. रावसाहेब, आणखी एक आहे की परवा बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. काही पक्षातर्फे काही कार्यक्रम आहे का? आहे ना. काही घोषणा केली जाणार? पक्षातर्फे 23 तारखेला बाळासाहेबांच्या शताब्दी वर्षाला जी सुरुवात होते आहे तर नक्कीच कार्यक्रम असणार, सोहळा असेल. फक्त जागा जी आहे ती आता दुपारपर्यंत बहुधा षण्मुखानंद हॉललाच हा कार्यक्रम होईल. शिवसेना आणि मनसे यांनी हा कार्यक्रम एकत्र करावा अशी आमची भूमिका आहे आणि त्या संदर्भात सन्माननीय राज ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख यांच्याशी आमची चर्चा झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फूट पडली